मकर संक्रांती यंदा 2025मध्ये मकर संक्रांतीचा सण 14 जानेवारी रोजी आहे. मंगळवार 14 जानेवारी रोजी सकाळी 9:30 वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश करेल. स्थानिक वेळेनुसार वेळेत फरक असेल. जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. मकर संक्रांती महत्त्व. धार्मिक महत्त्व. शनिदेव मकर आणि कुंभ राशीच्या स्वामी आहेत. शनिदेवाचे वडील सूर्यदेव आपल्या पुत्र शनीच्या घरी येतात. हा सण पिता पुत्राच्या अनोख्या मिलनाशीही जोडलेला आहे. पृथ्वीवरील राक्षसांना मारल्यानंतर भगवान विष्णूंचे त्यांचे मस्तक कापून मंदरा पर्वतावर पुरवले. तेव्हापासून भगवान विष्णूचा हा विजय मकर संक्रांत म्हणून साजरा केला जाऊ लागला. मकर संक्रांतीच्या दिवशी गंगाजी भगीरथाच्या मागे गेले आणि महासागरात कपिल मुनींना भेटले. महाराज भगीरथ यांनी या दिवशी आपल्या पूर्वजांना तर्पण अर्पण केले होते. म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी गंगासागरात जत्रेचे आयोजन केले जाते. तसेच मकर संक्रांतीचा आदल्या दिवशी भोगी सणाचं महत्त्व काय आहे? ऋतू परिवर्तनाचा काळ. मकर संक्रांतीने ऋतू बदलतो. शरद ऋतूचा प्रभाव कमी होऊ लागतो आणि वसंत ऋतूचे आगमन सुरू होते. त्यामुळे दिवस मोठे आणि रात्र लहान होतात. सहसा सूर्य पूर्वेकडून दक्षिणेकडे सरकतो आणि पश्चिमेला मावळतो. परंतु मकर संक्रांतीपासून सूर्य उत्तरायण वळवतो, दक्षिणेकडे सरकतो आणि नंतर पश्चिमेला मावळतो. जेव्हा सूर्य कर्क राशीत जातो तेव्हा तो दक्षिणायन होऊन पश्चिमेला मावळतो आणि परिणामी दिवस लहान आणि रात्र लांब लागू लागतात. पौष महिन्यापासून सूर्य उत्तरायणात करत असला तरी या काळात मलमासही सुरू असतो. त्यामुळे सूर्य धनु राशीतून मकर राशीत गेल्यावरच उत्तरायण समजली जाते. मकर संक्रांतीच्या दिवसापासून उत्तरायणी संचलनात सूर्य स्पष्टपणे दिसतो. उत्तरायणात हिवाळा, वसंत ऋतू आणि उन्हाळा असे 3 ऋतू असतात. या काळात वर्षा, शरद आणि हेमंत असे 3 ऋतू येतात.